2025। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 27 जून 2025 आणि आजपासून परत एक अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही, राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। म्हणजे सर्वदूर सध्या पडणार नाही। आज 27 जूनला देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो, 27 जूनला म्हणजे पूर्व विदर्भामध्येच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाण्याच्या काही भागामध्ये, इकडे वाशिमकडे असा पाऊस पडणार, म्हणून हे अंदाज लक्षात येतं। पण राज्यात मात्र सध्याचा आला तरी आता सर्वदूरचा पाऊस नाही, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येतं। आणि राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणजे भाग बदलत पडणार आहे। आणि सध्यानं 28 आणि 27, 28, 29ला देखील एवढा काही पाऊस नसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आणि त्याच्यानंतर 29 आणि 30 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, बीड या भागामध्ये, तिकडल्या भागामध्ये 29-30 तारखेला 29-30 जूनला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे, भाग बदलत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं। सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात मात्र सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे। आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊस, म्हणजे ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकला ते पाऊस तसं चालूच राहणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर राज्यात चांगलं पावसाचं जुलैच्या ज्यावेळेस समजा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे। पण सध्या तरी एवढं पावसाचं वातावरण नाही, भाग बदलतच पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं। म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, ज्यांना पेरणी केलेल्याला जीवदान ठरणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। आणि जमिनीमध्ये भरपूर ओल आहे। आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं। तसाच आता ह्या 2-4 दिवस म्हणजे 29-30 तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। आणि ज्यांनी पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे, म्हणून अंदाज लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे जे आज 27 जूनचा पाऊस मध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर मात्र 29 आणि 30 तारखेचा पाऊस तुम्हाला सांगतो इच्छितो, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरकडे देखील असणार आहे, म्हणून हे त्यांनी देखील लक्षात यायचं। लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, धाराशिवकडं असणार आहे, नगर जिल्ह्यात काय राहणार, कडा आष्टी, बीडकडं म्हणजे कडा आष्टी, पाटोदा तिकडल्या भागात देखील पडणार आहे। त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले, तर आमचं सोयाबीन निघालं, कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे। तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला 29, 30 आणि 1 तारखेच्या दरम्यान तुमच्या कडा आष्टी, बीडकडे देखील पाऊस पडणार, म्हणून हे लक्षात येतं। इकडं पुन्हा त्याच्यानंतर 29, 30 आणि 1 जूनचा पाऊस आटपाडी, सांगलीकडे देखील असणार आहे। आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीत मात्र सगळीकडेच राहणार आहे। पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे। त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल, कडक ऊन देखील पडेल। त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। पण त्याच्यानंतर 1, 2, 3 जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, तसंच त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर इकडं शेगाव, तसं नंतर घाटाच्या खाली जळगाव ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार, म्हणजे 1, 2, 3 जुलैचा। म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूरचा सध्या पाऊस नाही, त्याच्यामुळे तिकडं पडणार हे लक्षात यायचं। विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे, म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला, पुन्हा उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।